हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा। संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेचे राहावे। चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ। भोगने ते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैसेचे राहावे। चित्ती असू द्यावे समाधान, तुका मनी घालू तयावरी भार। तुका मनी घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी। ठेविले अनंते तैसेचे राहावे। चित्ती असू द्यावे समाधान। विठ्ठला 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 समचरण सरोजम सांद्रनीलांबुदावम, जगननीतपानिं मंडनं मंडनानां। तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम। दुसरे चरण सत्तानिया, दुसरे चरण सत्तानिया, दुसरे चरण सत्तानिया। जगन्नाथाने गजेला विठ्ठल, जगन्नाथाने गजेला विठ्ठल, जगन्नाथाने गजेला विठ्ठल, जगन्नाथाने गजेला विठ्ठल। बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं। भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। वंशी विभूषितकरा नवनीरदाभात्, पीतांबरा तरुणबिंब फलाधरोष्टात्। पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। काय माझी वाणी मानेल संतासी, रंजो चित्तासी आपुलिया। योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्नाम्। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन्, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। विठ्ठला विठ्ठला
तुझेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्य मूर्ती श्री संत जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबराय अभंगाच्या द्वारे भक्तीचं स्वरूप प्रतिपादन करतात. विठ्ठला चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, नवरात्री उत्सव. प्रत्येक ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा होत आहे, परंतु या पुनती गावामध्ये नवयुवक नवदुर्गा उत्सव मंडळ काही ठिकाणी फक्त देवी बसलेले आहेत, पण त्या ठिकाणी काय हरिनामाचा गजर नाही. परंतु या गावातलं वैशिष्ट्य असं आहे की कीर्तनाचा महोत्सव आहे. माग मी आधी येऊन गेलो, आधी गणपती उत्सव होऊन गेला, सुंदर कार्यक्रम केला. गणपतीमध्ये सुद्धा कीर्तन होते, चांगल्या पद्धतीने कार्यक्रम केला. आताच मला वाटते 15-20 दिवस झाले, त्याच्या आधी येऊन गेलो. अतिशय सुंदर आणि माँ दुर्गा भगवती यांच्या दरबारामध्ये ही सेवा आहे. नवरात्री उत्सव म्हणजे देवीची आराधना अनुष्ठान या कालामध्ये केल्या जाते. ज्याला जे पाहिजे ती लक्ष्मी माता देते. या ठिकाणी आपल्याला ज्या गोष्टी अशक्य आहेत, ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीत, या दिवसामध्ये जर साधना केली, अनुष्ठान केले, तर ते त्याला प्राप्त होते. विठ्ठला या ठिकाणी गुणीजन मंडळी सर्व उपस्थित आहे. महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारे मृदंगाचार्य आमचे मित्रच आहेत, हरिभक्त परायण सोमनाथ महाराज बनकर. महाराष्ट्रभर फिरतात, अतिशय सुंदर हात आहे मृदंगामध्ये, आणि त्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. तसेच गायनाचार्य मंडळी या ठिकाणी आहे, हरिभक्त परायण गायनाचार्य. महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारे आमचे नामदेव महाराज गाव, तेही सुद्धा या ठिकाणी कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. तसेच हरिभक्त परायण त्यांना साथ करणारे आपल्या गावाचे सुपुत्र मनोज महाराज. खऱ्या अर्थाने या ठिकाणाचा येण्याचा योगच असा आहे, आमच्या मनोज महाराजमुळे आलेला आहे, आणि तेही सुद्धा या ठिकाणी गायनासाठी आहेत. आणि टाळकरी मंडळी, विनेकरी, आणि हे लहान लहान टाळकरी बरं का, हे 2-2 तास उभं राहू शकत नाही, तरी टाळ घेऊन उभे राहिले, आहे का नाही? किती सुंदर दिसतात मुलं बघा. त्यांनी गळ्यामध्ये टाळ घेतले, हे आपल्या गावाचं भूषण आहे. विठ्ठला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबराय भक्तीचं स्वरूप प्रतिपादन करतात या अभंगामध्ये. संकल्पित वेळामध्ये आपण या अभंगावर चिंतन करणार आहोत. भक्तीचं स्वरूप प्रतिपादन करतायत. भक्ती कशी करावी, भक्ती कशाला म्हणतात, आणि भक्ती कशाने पूर्ण होते या अभंगामध्ये सांगितले जाते. विठ्ठला आपण कलियुगामध्ये जन्माला आलेलो आहोत, आणि कलियुगामध्ये पाहिलं तर अनेक साधनं दिसतात आपल्याला. कृत, त्रेत, द्वापर आणि कली असे युग आहे. कृतयुगामध्ये वेगळं साधन होतं, त्रेतायुगामध्ये वेगळं साधन. थोडा
हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुका मनी घालू तयावरी भार, तुका मनी घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. विठ्ठला 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 समचरण सरोजम सांद्रणी लांबोदावम, जगननी तपानी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदय धवलहासम विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम. दुसरे चरण सत्तानिया, दुसरे चरण सत्तानिया, दुसरे चरण सत्तानिया. त्यांच्या कृपादाने गजेदा विता, त्यांच्या कृपादाने गजेदा विता, त्यांच्या कृपादाने गजेदा विता, त्यांच्या कृपादाने गजेदा विता. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं. भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्. वंशी विभूषितकरा नवनीरदाभात, पीतांबरा दरुणबिंबफलाधरोष्टात्, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात्. कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने, आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोणी आता. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजो चित्तासी आपुलिया. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्नाम्. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन्, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. विठ्ठला हेची थोर भक्ती आवडते देवा,
संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्य मूर्ती श्री संत जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबराय अभंगाच्या द्वारे भक्तीचं स्वरूप प्रतिपादन करतात. विठ्ठला चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, नवरात्री उत्सव. प्रत्येक ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा होत आहे, परंतु या पुनती गावामध्ये नवयुवक नवदुर्गा उत्सव मंडळ काही ठिकाणी फक्त देवी बसलेल्या आहेत, पण त्या ठिकाणी काय हरिनामाचा गजर नाही. परंतु या गावातलं वैशिष्ट्य असं आहे की कीर्तनाचा महोत्सव आहे. माग मी आधी येऊन गेलो, आधी गणपती उत्सव होऊन गेला, सुंदर कार्यक्रम केला. गणपतीमध्ये सुद्धा कीर्तन होते, चांगल्या पद्धतीने कार्यक्रम केला. आताच मला वाटते 15-20 दिवस झाले, त्याच्या आधी येऊन गेलो. अतिशय सुंदर आणि माँ दुर्गा भगवती यांच्या दरबारामध्ये ही सेवा आहे. नवरात्री उत्सव म्हणजे देवीची आराधना अनुष्ठान या कालामध्ये केल्या जाते. ज्याला जे पाहिजे ती लक्ष्मी माता देते. या ठिकाणी आपल्याला ज्या गोष्टी अशक्य आहेत, ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीत, या दिवसामध्ये जर साधना केली, अनुष्ठान केले, तर ते त्याला प्राप्त होते. विठ्ठला 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 विठ्ठला. या ठिकाणी गुणीजन मंडळी सर्व उपस्थित आहे. महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारे मृदंगाचार्य आमचे मित्रच आहेत, हरिभक्त परायण सोमनाथ महाराज बनकर. महाराष्ट्रभर फिरतात, अतिशय सुंदर हात आहे मृदंगामध्ये, आणि त्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. तसेच गायनाचार्य मंडळी या ठिकाणी आहे, हरिभक्त परायण गायनाचार्य. महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारे आमचे नामदेव महाराज गाव, तेही सुद्धा या ठिकाणी कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. तसेच हरिभक्त परायण त्यांना साथ करणारे आपल्या गावाचे सुपुत्र मनोज महाराज. खऱ्या अर्थाने या ठिकाणाचा येण्याचा योगच असा आहे, आमच्या मनोज महाराजमुळे आलेला आहे, आणि तेही सुद्धा या ठिकाणी गायनासाठी आहेत. आणि टाळकरी मंडळी, विनेकरी, आणि हे लहान लहान टाळकरी बरं का, हे 2-2 तास उभं राहू शकत नाही, तरी टाळ घेऊन उभे राहिले आहे का नाही. किती सुंदर दिसतात मुलं बघा. त्यांनी गळ्यामध्ये टाळ घेतले, हे आपल्या गावाचं भूषण आहे. विठ्ठला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबराय भक्तीचं स्वरूप प्रतिपादन करतात या अभंगामध्ये. संकल्पित वेळामध्ये आपण या अभंगावर चिंतन करणार आहोत. भक्तीचं स्वरूप प्रतिपादन करतायत. भक्ती कशी करावी, भक्ती कशाला म्हणतात, आणि भक्ती कशाने पूर्ण होते या अभंगामध्ये सांगितले जाते. विठ्ठला आपण कलियुगामध्ये जन्माला आलेलो आहोत, आणि कलियुगामध्ये पाहिलं तर अनेक साधनं दिसतात आपल्याला. कृत, त्रेत, द्वापर आणि कली अशी युग आहे. कृतयुगामध्ये वेगळं साधन होतं, त्रेतायुगामध्ये वेगळं साधन होतं, द्वापार युगामध्ये वेगळं साधन होतं, आणि कलियुगामध्ये वेगळं साधन आहे. कृतयुगामध्ये
माणसाला आयुष्यही खूप मोठं होतं. आपण पाहिलं तर जोपर्यंत शरीरामध्ये अस्थि आहे म्हणजे हाड आहे तोपर्यंत माणूस जिवंत राहत होता. मरत नव्हता. कृतयुगामध्ये जिवंतच राहत होता. कृतयुग संपलं, त्रेतायुगाला प्रारंभ झाला. जोपर्यंत वरची चामडी आहे तोपर्यंत मनुष्य जिवंत राहत होता. त्रेतायुग संपलं, द्वापार युगाला प्रारंभ झाला. द्वापार युगामध्ये जोपर्यंत शरीरामध्ये रक्त आहे तोपर्यंतच मनुष्य जिवंत राहत होता. द्वापार युग संपलं, कलियुगाला प्रारंभ झाला. कलियुगामध्ये मात्र जोपर्यंत अन्न आहे तोपर्यंत मनुष्य जिवंत राहतो. अन्न संपलं की माणसं म्हणतात विठाल विठाल. या युगामध्येही साधन वेगळं आहे. या युगामध्ये एकच साधन आपण करू शकतो ते म्हणजे नाम भक्ती. कलियुगा माझी कलियुगा माझी करावे कीर्तन करावे कीर्तन कलियुगा माझी कलियुगा माझी कलियुगा माझी करावे कीर्तन करावे कीर्तन कलियुगा माझी. तेने नारायण देईला भेटी देईला भेटी देईला भेटी कलियुगा माझी कलियुगा माझी करावे कीर्तन करावे कीर्तन कलियुगा माझी कलियुगा माझी कलियुगा माझी. तेने नारायण देईला भेटी देईला भेटी कलियुगा माझी कलियुगा माझी करावे कीर्तन करावे कीर्तन कलियुगा माझी हा कलियुगा माझी कलियुगा माझी करावे कलियुगामध्ये फक्त नाम साधना. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. त्याने भगवंताची प्राप्ती होऊ शकते. बाकीच्या युगामध्ये वेगवेगळे साधने होते. यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात. प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या तपश्चर्या होती. योग याग व्रत वैकल्य कर्म उपासना हे साधनं होते. या युगामध्ये होते का? योग होऊ शकत नाही. असं म्हणतात योगाला तोळ्यावर अन्न मोजून खावं लागतं. तोळ्यावर अन्न मोजून खावं लागतं. इथं टनावर खायची सवय पडली, योग होईल का? योग नाही होत. माणसं महाराज जेवण करायला जर बसले तर काय विचार करतात का? वाळणारे जर चांगले असले तर विचार करत नाही. वाळा माग वाळ चालूच असतो. पोट भरलं तरी येऊ द्या येऊ द्या. काय झालं? पंगत बसली. आता काही लोकांचं म्हणणं आहे की परा अन्नम दुर्लभम, परान्न दुर्लभ असते, खा आता फुकट भेटते ना. बसला पंक्तीला, जेवण करायला बसला, पंगत वाढणं सुरू झाली. वाढ सुरू झाला, पोट भरलं, जिलबीचा वाढ आला. वाढ म्हटली जिलबी, पोट भरलेलं होतं. जिलबी जशी खाल्ल्याबरोबर तोंडातून दिसायला लागली बाहेर. अशापर्यंत आलं होतं. आता पोट भरलं तरी एक बासमती चावल घेऊन आला. पाहिजे का म्हटलं. त्यालाही म्हटलं वाढ. शेजारचा म्हणतो कुठं ठेवशील? म्हटलं हे जिलबीची पुंगडी आहे ना, त्या जिलबीच्या पुंगडीमध्ये भरतो म्हटला बासमती चावल. पोट भरलं तरी खाणं चालूच आहे. या युगामध्ये काय योग होईल का? नाही. तोड्यावर अन्न मोजून खावं लागतं, त्यावेळेस योग होतो. योगही होऊ शकत नाही, समाधी लागू शकत नाही. फक्त कलियुगामध्ये एकच साधना तो करू शकतो म्हणजे नाम साधना. विठ्ठल
नामासारखं साधन कोणतं सोपी नाही महाराज. आपण नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरी जळतील पापे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरी जळतील अत्यंत सोपं दुर्लभ असलेले साधन नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरी. ते साधन या युगामध्ये करू शकते, दुसरं साधन नाही करू शकत. बसल्या बसल्याही घेऊ शकतो, झोपल्या झोपल्याही घेऊ शकतो. बैसल्या ठाई म्हणता राम राम, काय होय श्रम ऐसे सांगा. ऐका नाही. म्हणून बसल्या बसल्या जी साधना केली जाते ती फक्त नामस्मरण साधना आहे आणि ती कलियुगामध्ये सांगितली. दुसरं साधन करू नये. करू नये का? होत नाही, केल्या जात नाही. दुसऱ्या युगामध्ये ती साधना शक्य होती. कलियुगामध्ये कलियुग एवढं दुस्तर आहे महाराज. सत्यम नास्ति तपशौचम दया दानम न विद्यते, उदरम भरिनो जीवा वरा का कुटभाषिना. असं म्हटलेलं आहे. कलियुगामध्ये सत्य राहिलं नाही. राहिलं का सत्य? प्रत्येक जण महाराज खोटं बोलतो बरं का. असं म्हणतात 12 वर्ष जो खरं बोलतो तो बोलेल ते सत्य होते. मी म्हणतो 12 वर्ष काय 12 मिनिटं सुद्धा माणसं खरं बोलत नाही. सत्यम नास्ति, कलियुगामध्ये सत्य राहिलं नाही. सत्यम नास्ति तपशौचम, तप राहिलं नाही. तप होते का आपल्याच्या? ओ एकादशी व्रत एका दिवसात असते तरी माणसं करत नाही. एकादशीचं व्रत ज्यांच्याकडून होत नाही, तपश्चर्या राहिली नाही. तपशौचम, पवित्रता राहिली नाही. असं म्हणतात शौचालयाला जर गेलं आपण आल्यानंतर हातपाय धुतले पाहिजे. नलराजाच्या फक्त पायाला एका ठिकाणी पाणी लागलं नाही, तेवढ्यामधून कलीने प्रवेश केला होता. शौच राहिलं नाही. तपशौचम दया दानम न विद्यते, दया राहिली नाही. असं म्हटलं दया धर्म का मूल है, पाप का मूल अभिमान, तुलसी दया न छोड़िए जबलग घट में प्राण. दया राहिली नाही. दान राहिलं नाही. दान करतात का? असं म्हटलेलं आहे तन पवित्र सेवा किए, धन पवित्र करी दान, मन पवित्र हरिभजन असो होत त्रिविध कल्याण. सुंदर असा सप्ताह आहे. या ठिकाणी जर सेवा केली, झाडून काढलं, त्याने शरीर पवित्र होईल. असं सत्कर्म चालू आहे. याच्यामध्ये जर दान दिलं, धन पवित्र होईल. आणि भजन जर केलं तर मन पवित्र होईल. मन पवित्र हरिभजन असो होत त्रिविध कल्याण म्हणून सांगितली सेवा सांगितली. तपशौचम दया दानम न विद्यते, उदरम भरिनो जीवा. प्रत्येक जण आपलं पोट भरण्याचा प्रयत्न करतो, आहे का नाही? कलियुगामध्ये पाहतो. कलियुगाचे लक्षण असं सांगितलं, पुत्र तर होईल पित्याच्या वैरी. कलियुगामध्ये बरं, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. काही ठिकाणी असं सांगितलं गेलं, कलियुग एवढं दुस्तर आहे, दुस्तर आहे. घरामध्ये जर सत्ता कोणाची राहील तर ती पत्नीची राहणार. तसं झालेलंच आहे कलियुगामध्ये. तुम्ही जा वर्गणी मागायला, घरात जाऊन तिला विचारा लागते द्यायचं का नाही, किती द्यायचे, सत्ता तिच्या हातात. कलियुगामध्ये पत्नीची सत्ता जाईल. आणि सल्लागार कोण झाला म्हटले? पत्नीचा भाऊ सल्लागार झालेला आहे का नाही? त्याची सल्ला घेतल्याशिवाय कोणतं काम होत नाही. कलियुगाचे लक्षण. विठ्ठल हलो विठ्ठल विठ्ठल सत्य राहिलं नाही. सत्य जर ज्ञानोबारायांचा विचार करा.
माझी असत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प तया फळाचे महादीप पातलो प्रभू. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहितात. ज्ञानोबराय म्हणतात मी सत्य बोललो एका जन्मात नाही अनेक जन्मामध्ये. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ कोणी लिहावं साधन होतं. द्वापार युगामध्येही वेगळं साधन होतं आणि कलियुगामध्ये वेगळं साधन आहे. कृतयुगामध्ये माणसाला आयुष्यही खूप मोठं होतं. आपण पाहिलं तर जोपर्यंत शरीरामध्ये अस्थि आहे म्हणजे हाड आहे तोपर्यंत माणूस जिवंत राहत होता. मरत नव्हता. कृतयुगामध्ये जिवंतच राहत होता. कृतयुग संपलं, त्रेतायुगाला प्रारंभ झाला. जोपर्यंत वरची चामडी आहे तोपर्यंत मनुष्य जिवंत राहत होता. त्रेतायुग संपलं, द्वापार युगाला प्रारंभ झाला. द्वापार युगामध्ये जोपर्यंत शरीरामध्ये रक्त आहे तोपर्यंतच मनुष्य जिवंत राहत होता. द्वापार युग संपलं, कलियुगाला प्रारंभ झाला. कलियुगामध्ये मात्र जोपर्यंत अन्न आहे तोपर्यंत मनुष्य जिवंत राहतो. अन्न संपलं की माणसं म्हणतात विठाल विठाल. या युगामध्येही साधन वेगळं आहे. या युगामध्ये एकच साधन आपण करू शकतो ते म्हणजे नाम भक्ती. कलियुगा माझी कलियुगा माझी करावे कीर्तन करावे कीर्तन कलियुगा माझी कलियुगामध्ये करावे कीर्तन करावे कीर्तन कलियुगामध्ये. तेने नारायण देईला भेटी देईला भेटी देईला भेटी कलियुगा माझी कलियुगा माझी करावे कीर्तन करावे कीर्तन कलियुगा माझी कलियुगा माझी कलियुगा माझी. नारायण देईल भेटी देईल भेटी कलियुगामध्ये करावे कीर्तन करावे कीर्तन कलियुगामध्ये. हा कलियुगामध्ये करावे कलियुगामध्ये फक्त नाम साधना. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. त्याने भगवंताची प्राप्ती होऊ शकते. बाकीच्या युगामध्ये वेगवेगळे साधन होते. यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात. प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या तपश्चर्या होती. योग याग व्रत वैकल्य कर्म उपासना हे साधन होते. या युगामध्ये होते का? योग होऊ शकत नाही. असं म्हणतात योगाला तोळ्यावर अन्न मोजून खावं लागतं. तोळ्यावर अन्न मोजून खावं लागतं. इथं टनावर खायची सवय पडली. योग होईल का? योग नाही होत. माणसं महाराज जेवण करायला जर बसले तर काय विचार करतात का? वाळणारे जर चांगले असले तर विचार करत नाहीत. वाळा माग वाळ चालूच असतो. पोट भरलं तरी येऊ द्या येऊ द्या. काय झालं? पंगत बसली. आता काही लोकांचं म्हणणं आहे की परा अन्नम दुर्लभम. परान्न दुर्लभ असते. खा आता फुकट भेटते ना. बसला पंक्तीला जेवण करायला बसला. पंगत वाढणं सुरू झाली. वाढ सुरू झाला. पोट भरलं. जिलबीचा वाढ आला. वाढ म्हटली जिलबी. पोट भरलेलं होतं. जिलबी जशी खाल्ल्याबरोबर तोंडातून दिसायला लागली बाहेर. अशापर्यंत आलं होतं. आता पोट भरलं तरी एक बासमती चावल घेऊन आला. पाहिजे का म्हटलं. त्यालाही म्हटलं वाढ.
शेजारचा म्हणतो कुठं ठेवशील? म्हटलंय जिलेबीची पुंगडी आहे ना, त्या जिलेबीच्या पुंगडीमध्ये भरतो म्हटला बासमतीच्या. पोट भरलं तरी खाणं चालूच आहे. या युगामध्ये काय योग होईल का? नाही. थोड्यावर अन्न मोजून खावं लागतं, त्यावेळेस योग होतो. योगही होऊ शकत नाही, समाधी लागू शकत नाही. फक्त कलियुगामध्ये एकच साधना तो करू शकतो, म्हणजे नाम साधना. विठ्ठल अत्यंत सोपी आहे. नामासारखं साधन कोणतं सोपी नाही महाराज. आपण नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरी जळतील पापे. नाम संकीर्तन साधन पैसोपे, साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरी जळतील अत्यंत सोपं दुर्लभ असलेले साधन नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरी. ते साधन या युगामध्ये करू शकते, दुसरं साधन नाही करू शकत. बसल्या बसल्याही घेऊ शकतो, झोपल्या झोपल्याही घेऊ शकतो. बैसल्या ठाई म्हणता राम राम, काय होय श्रम ऐसे सांगा. ऐका नाही. म्हणून बसल्या बसल्या जी साधना केली जाते ती फक्त नामस्मरण साधना आहे, आणि ती कलियुगामध्ये सांगितली. दुसरं साधन करू नये. करू नये का? होत नाही, केल्या जात नाही. दुसऱ्या युगामध्ये ती साधना शक्य होती. कलियुगामध्ये कलियुग एवढं दुस्तर आहे महाराज. सत्यम नास्ती तपशौचम दया दानम न विद्यते, उदरम भरिनो जीवा वराका कुटभाषिना, असं म्हटलेलं आहे. कलियुगामध्ये सत्य राहिलं नाही. राहिलं का सत्य? प्रत्येक जण महाराज खोटं बोलतो बरं का. असं म्हणतात 12 वर्ष जो खरं बोलतो तो बोलेल ते सत्य होते. मी म्हणतो 12 वर्ष काय 12 मिनिटं सुद्धा माणसं खरं बोलत नाही. सत्यम नास्ती, कलियुगामध्ये सत्य राहिलं नाही. सत्यम नास्ती तपशौचम, तप राहिलं नाही. तप होते का आपल्याच्या? ओ एकादशी व्रत एका दिवसात असते तरी माणसं करत नाही. एकादशीचं व्रत ज्यांच्याकडून होत नाही, तपश्चर्या राहिली, तपशौचम पवित्रता राहिली नाही. असं म्हणतात शौचालयाला जर गेलं आपण आल्यानंतर हातपाय धुतले पाहिजे. नलराजाच्या फक्त पायाला एका ठिकाणी पाणी लागलं नाही, तेवढ्यामधून कलीने प्रवेश केला होता. शौच राहिलं नाही. तपशौचम दया दानम न विद्यते, दया राहिली नाही. असं म्हटलं दया धर्म का मूल है, पाप का मूल अभिमान, तुलसी दया न छोड़िए जबलग घट में प्राण. दया राहिली नाही, दान राहिले नाही. दान करतात का? असं म्हटलेलं आहे तन पवित्र सेवा किए, धन पवित्र करी दान, मन पवित्र हरिभजन असो होत त्रिविध कल्याण. सुंदर असा सप्ताह आहे. या ठिकाणी जर सेवा केली, झाडून काढलं, त्याने शरीर पवित्र होईल. असं सत्कर्म चालू आहे. याच्यामध्ये जर दान दिलं, धन पवित्र होईल, आणि भजन जर केलं तर मन पवित्र होईल. मन पवित्र हरिभजन असो होत त्रिविध कल्याण म्हणून सांगितले. सेवा सांगितली. तपशौचम दया दानम न विद्यते, उदरम भरिनो जीवा. प्रत्येक जण आपलं पोट भरण्याचा प्रयत्न करतो, आहे का नाही? कलियुगामध्ये पाहतो. कलियुगाचे लक्षण असं सांगितलं, पुत्र तर होईल पित्याच्या वैरी. कलियुगामध्ये बरं, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. काही ठिकाणी असं सांगितलं गेलं, कलियुग एवढं दुस्तर आहे, दुस्तर आहे. घरामध्ये जर सत्ता कोणाची राहील तर ती पत्नीची राहणार. तसं झालेलंच आहे कलियुगामध्ये. तुम्ही जा वर्गणी मागायला,
घरात जाऊन तिला विचारावं लागते द्यायचं का नाही, किती द्यायचे, सत्ता तिच्या हातात आहे. कलियुगामध्ये पत्नीची सत्ता जाईल. आणि सल्लागार कोण झाला म्हटले, पत्नीचा भाऊ सल्लागार झालेला आहे की नाही. त्याची सल्ला घेतल्याशिवाय कोणतं काम होत नाही. कलियुगाचे लक्षण. विठ्ठल 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 सत्य राहिलं नाही. सत्य जर ज्ञानोबारायांचा विचार करा. माझी असत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प, तया फळाचे महादीप पातलो प्रभू. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहितात. ज्ञानोबाराय म्हणतात मी सत्य बोललो, एका जन्मात नाही अनेक जन्मामध्ये. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ कोणी लिहावं